हॅलो गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे गणेश चतुर्थी. खूप उत्सवाचा आणि जल्लोषाचा उत्सव. म्हणजे आपल्या बाप्पाला आपल्या घरी आणायचं आणि त्याची मनोभावने पूजा करायची. तर आम्ही गेलो बाप्पाला आणायला आणि आम्ही आधी बुकिंग केली नव्हती, त्यामुळे आम्ही सडनली गेलो आणि ते खूप छान बाप्पा होते. त्या मूर्त्यांना पाहून खूप छान वाटतं. अशा सगळ्या छान छान मूर्त्या इथे होत्या आणि त्यानंतर आम्हाला एक मूर्ती आवडली. त्यातली आम्ही त्याच्या मूर्तीवरती तांदूळ वगैरे वाहिले आणि कापड वगैरे टाकून मूर्ती घरी न्यायला निघालो. तर आम्ही गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं करत मूर्तीला घरी आणत होतो. तेवढ्यात आम्हाला अशा छान छान मूर्त्या सगळे घरी घेऊन जाताना दिसले आणि मागे हे काका दिसले. त्यांना म्हटलं आमच्या गणपतीसाठी पण थोडंसं वाजवा. तर त्या काकांनी आमच्या गणपतीसाठी पण वाजवलं. तर आम्ही आणला गणपती घरी आणि गणपती बाप्पा बाप्पा घरी येतो म्हणजे सुख समृद्धी ऐश्वर्य घेऊन बाप्पा गणपती घरी येतो. बाप्पा आल्यावरती खूप छान वाटतं सगळ्यांना आणि त्याच्या आरतीत सगळे मग्न असतात. त्याची सेवा मनोभावना सगळं करण्यात बाप्पाच्या चरणी विलीन होऊन जातात सगळे. ए पुढे जा ना. 2 वेळा तरी वाळ. सानिया आहे की खाली आहे? सानिया तिचं नाव नीट घ्या. सानिया नाव आहे. पप्पा बघाशी सानिका काय काय म्हणत होते. हा लाव. काय करायचं लवकर गणपती उचललाय. भैयाकडे दे म्हणतो प्रेम. तर इथे आमची आरती वगैरे ओवाळून झाली. बाप्पाची आरती करून झाली. त्यानंतर बाप्पाचं औक्षण केलं आणि त्यानंतर आम्ही बाप्पाला घरी नेलं. बाप्पा आल्यावरती घरात सुख समृद्धी सगळंच येतं आणि बाप्पाची सेवा करायला खूप भारी वाटतं. अशा प्रकारे आमचा बाप्पा वरती आला आणि घरी आला आमचा बाप्पा. अशा प्रकारे आमच्या बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे आणि आम्ही त्याची पूजा वगैरे केली आणि व्यवस्थित बाप्पाला